नमस्कार मित्रांनो, तर रोजच्या प्रमाणे मी सकाळी गाडी घेऊन जात होते कलमा शिपाक, पण आज फक्त कलमाच नाही शिपायचे होते, तर आंबेसुद्धा काढूचे होते. मग नंतर मित्रांनो थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचलेलो कलमात. मग पप्पांनी लगेच आंबे काढूक सुरुवात केल्याने मी बोलले आधी शिपायचं, ते बोलतात नको शिपता शिपता आंबेसुद्धा काढूया. मग परत पाठी डबल येऊ नको. मग आंब्याचं क्रेट थयच ठेवून पुढे 4 कलमं ती आपल्या पाणी देऊन म्हणजे डोक्यानं पाणी नेऊन शिपायची लागतात. ती पटापटा शिपान घेतलंय. मग त्याच्यानंतर पप्पांनी पाणी चालू केल्याने मी परत ही कलमा शिपल्याने ड्रमा भरून ठेवूची होती आपल्या. ड्रमा पण भरून घेतलो. तसेच आम्ही येऊन पोहोचलो घराकडे. मग त्याच्यानंतर इले आधी पहिला पाणी पिऊन घेतलंय. पाणी जसं पिऊन झाल्यानंतर चायसुद्धा पिले थोडीशी. नंतर घराकडे येईल आणि गाडी लावतच होते तेवढा त्या बारक्या रडाक लागला. त्याका फिरायचं होतं माका समजला. मग त्याका जरा फेरी मारून आणलंय. मग दुपारी मस्तपैकी असं आपला जेवण होता, तर मस्त जेवण घेतलं आणि मांजूर बघा समोर कसा बघता आता. मग नंतर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला जायचं होता, एक ऑर्डर होती गावातच. आता नक्की काय ऑर्डर राहते तुमका सांगते. आमच्या गावातच सत्पुरुषाचं मंदिर आहे, तेच आपल्या ऑर्डर होती. तुम्ही गेल्या व्हिडिओत बघितलेलाच की आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात चंडिका देवीची मूर्ती स्थापित केलेली होती, म्हणजे नवीन मूर्ती बसवलेली होती. तर तसंच कार्यक्रम फक्त हे पाषाण बदलूच आणि अजून काय कार्यक्रम आहे तो काय माका नक्की माहीत नाही. कार्यक्रम असा 11 तारखेक तो मी तुमका पुढे व्हिडिओत सांगानच. आणि मंडळीनं काम करता करता कधी रात्र झाली काय समजला सुद्धा नाही. तर चला आधी आपण आता जाऊया घराकडे. म्हणजे घराकडे येले तर बहिणीने मस्तपैकी चिकन वडे आणि श्रीखंड आणलेला होता. आता बहीण इल्यामुळे रोज काय ना काय नवीन नवीन खाऊक मिळतं. मित्रांनो आज जे आम्ही आंबे काढला होता त्याचा मी मोठा ब्लॉग सुद्धा बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवर टाकलेला होता. खाली मी लिंक देतोय, तो नक्की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा.